नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सह्याद्री युवा मंचच्या वतीने त्यांचा आपण सन्मान करणार आहोत। या कबड्डी स्पर्धेचे प्री क्वार्टर पहिला पॉइंट फायनलचे सामने आज आपण बघणार आहोत। अतिशय महत्त्वपूर्ण मुंबई उपनगर तर्फे उतरलेले आहेत नंबर 2 परत एकदा अंतिम दिवस आज आपण बघतोय। प्रेक्षकांची अतिशय तुरुंब गर्दी या संपूर्ण स्पर्धेला लाभलेली आहे। महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये अतिशय अतिगतीच्या लढती आपण मैदानामध्ये बघतो आहोत आणि स्कोर करायचा प्रयत्न पण 1 पॉइंट कोल्हापूरला। कोल्हापूर लीड मध्ये आहे 2-0। हा कार्यक्रम सर्व कोल्हापूरचे नंबर 1 उतरलेले आहेत। भेटीला आलेला आहे। आज कबड्डीचे सामने झाल्यानंतर आपण सर्वजण या फोल्क लोक या आपल्या पारंपरिक संगीत कलेचा आपण आस्वाद आणि इथे कोल्हापूरचे खेळाडू तर मॅच परत रिझ्यूम होते। कोल्हापूरची डू ऑर डाय रे। कोल्हापूरच्या खेळाडूंना स्कोर करणं खूप महत्वाचं आहे। नंबर 6 स्कोर करायचा पूर्ण प्रयत्न करत आहेत। इकडनं तिकडे झेप घेत आहेत मैदानात। स्कोर करायचा प्रयत्न पण इकडनं निघायचा प्रयत्न ऑलमोस्ट होते मिड लाईन पर्यंत करू देत नाहीये। नंबर 2 उतरलेले आहेत मुंबई उपनगरचे। सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे राष्ट्रीय पत्रकार व महाराष्ट्र राज्याचे तज्ञ कबड्डी समीक्षक राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक प्राध्यापक समीर स्कोर करायला गेलेत। कोल्हापूरकडे 3 खेळाडू मैदानात। तुमच्याकडे सोन्यासारखी संधी। कोल्हापूरला बोनस पॉइंट मिळालेला त्या रेडमधनं। आता डू ऑर डाय रेड आहे कोल्हापूरची। डू ऑर डाय रेड। इथे जर हे आउट झाले तर कोल्हापूरची टीम पहिली ऑल आउट होईल या क्वार्टर फायनलच्या पहिल्या मॅच मध्ये। आणि इथे बॉर्डरच्या बाहेर ही बात नाही घेत आहे रेड मध्ये जेव्हा साथीच्या साथी प्लेयर ऑन फील्ड आहेत, आरामात खेळणार आहेत, सेफ खेळणार आहेत, त्यांची बनवलेली लीड गमवायची नाही आहे। पूर्ण प्रयत्न चालू आहे कोल्हापूरकडनं। कोल्हापूर 4 मुंबई उपनगर 9 5 पॉइंटचा अंतर। आणि इथे मुंबई उपनगरचे डिफेंडर स्कोर करायला गेले। पॉइंट रेड केली आहे त्यांनी। आणि आता कोल्हापूरची रेड। इथे कोल्हापूरचे रेडर पोचले किती 2-3 पॉइंट। कोल्हापूरने मिळवले 4 पॉइंट आणि झपाट्याने अंतर गाठलं आहे। कोल्हापूर 9 मुंबई उपनगर 9। अप्रतिम खेळ नाही दिला गेलाय। मैदान क्रमांक 1 वर यानंतर खेळला सगळा दुसरा प्रकार पुरुष विभाग मुंबई उपनगर नंबर 7 उतरलेले आहेत। दोन्ही सगळे खेळाडू पुरुष विभाग अहिल्यानगर आणि ठाणे स्कोर करायचा प्रयत्न डिफेन्सला इथे चकमा देऊन कोल्हापूर लीड बनवायला लागली आहे। चांगली लीड बनवायला लागली आहे। 3 पॉइंटची लीड आहे। बघूया मुंबई उपनगर नंबर 7 उतरलेले आहेत। प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतोय। सर्व संघ मुंबई उपनगरची वर्ड आहे रेड पोचले अरे पोचता मागच्या गेम मध्ये जिकडे कोणी आतापर्यंत तरी पॉइंट दिला नाही आहे पहिला पॉइंट कोण देतो। डू ऑर डाय रेड कोल्हापूरची। पाहूया कोल्हापूरला 1 पॉइंट मिळाला। त्यांचा हात आधीच बाहेर गेलेला ते बाउंड्रीच्या बाहेर जायच्या आधी। आणि कोल्हापूरची 5 पॉइंटची लीड 16 मुंबई उपनगरची लीड 11 पॉइंटवर। डू ऑर डाय आता मुंबई उपनगर अटकलेली आहे। त्यांना काहीही करून 1 पॉइंट मिळवावा लागणार पण त्यामुळे कोल्हापूरला 4 पॉइंट्स। त्याच्यासोबत कोल्हापूर गेले 21 पॉइंट्सवर मुंबई उपनगर 11 पॉइंटवर मंडळी। इथे मुंबई उपनगर कपत आणि लॉकडाऊन करून टाकलं त्यांना। कोल्हापूरकडे 10 पॉइंटची लीड मुंबई उपनगरवर। आणि इथे अजून एक पॉइंट
ज्याच्यानी स्कोर झाला आहे 24. कोल्हापूर 24, मुंबई उपनगर 11. हळूहळू कोल्हापूरचा लीड वाढत चालला आहे. 13 पॉईंटचा लीड झाला आहे मंडळी. मुंबई उपनगरच्या हातात अजूनही ही मॅच आहे. प्रतिम झेप घेतली 1-2 किती. मुंबई उपनगर 16, कोल्हापूर 25, 9 पॉईंटचं अंतर. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा मान आयोजन कोल्हापूर करण्यासाठी भेटला. अजूनही 3 खेळाडूंवर. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसे पहिला नाशिक जिल्हा कुठला कबड्डी प्लेअर असोसिएशन उत्सुक यांचे होतो मी हार्दिक कुठच्या आभार टीमचा व्यक्त करतो. आणि पॉइंट देऊन बसतो. बघूया अतिशय हे महत्वपूर्ण अशी स्पर्धा लगेच. आणि इथे 1 पॉइंट स्कोर केलाय. कोल्हापूरचे नंबर 1 उतरलेले आहेत. स्कोर करायचा पूर्ण प्रयत्न. मुंबई उपनगर 24, कोल्हापूर 28. आणि कोल्हापूर टू डू ऑर डाय रेड. कोल्हापूरचे नंबर 1 उतरलेले आहेत. आणि इथे पोचले नाही पोचले. पूर्ण मुंबई उपनगरनी त्यांना खेचून परत आणलं मिड लाईन पासून. सामनाची काही काय होतं ना मॅच अर्ध्यावर पोहोचली आहे सेकंड हाफ मध्ये. आणि आता मुंबई उपनगरची रेड डू ऑर डाय रेड आहे. आणि त्यांना घेरून घेतलं पॉइंट बनवायला. 29 कोल्हापूर, 25 मुंबई उपनगर. नंबर 6 कोल्हापूर उतरलेले आहेत. कॉन्फिडेंटली खेळत आहेत पण बाउंड्रीच्या बाहेर. 3 पॉईंटचा अंतर गाठा इतकाच आहे पण त्यांना डिफेन्स वरच मिळवायचा आहे तो. आणि इथे 1 पॉईंट दिला वाटतं. 1 पॉईंट दिलाय. नाही दिलाय. डिफेन्सनी घाई केली पण एवढी नाही केली. अहिल्यानगर या ठिकाणी इथे स्कोर करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात नंबर 1. झपाट्याने घुसले मिड पॉइंट पर्यंत पोहोचले. दुसरीकडे आपण बघत आहोत कोल्हापूर आणि कोल्हापूर मुंबई 31, यांच्यामध्ये 4 पॉईंटचं काटेकी अंतर. टक्कर अशी नंबर 2 वर प्रेशर वाढला आहे. आणि इथे त्यांनी 1 की 2. आणि मुंबई उपनगरची रेड. कोल्हापूर 32, मुंबई उपनगर 34. क्रीडांगण क्रमांक 4 होता. बघूया या रेड मध्ये करू शकतात की नाही. स्कोर करायचा पूर्ण प्रयत्न करतायत. या बाजूने डिफेन्स यांना घेरून घेतोय पण. आणि इथे पॉइंट मिळाला मिडलाईन पर्यंत पोहोचले. डिफेन्सने प्रयत्न केला. 3 पॉईंटचा अंतर. आता रेडवर प्रेशर येणार आहे पॉईंट स्कोर करायचा. आणि ते 1-2 पण एकदम हवेत होते. ते हवेत कंट्रोल नसतो. आणि इथे झाली आहे मॅच समाप्त. मुंबई उपनगरकडे फक्त 2 पॉईंटचा अंतर गाठायचा होता. शेवटच्या काही उत्सुकतेच्या चुकींमुळे कोल्हापूरला मिळाली चांगली लीड. दोन्ही टीम्स बरोबरीचा गेम खेळल्या.